तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत आहोत की इकडे नम्रताने जी काही कारस्थानं केलेली आहेत त्या कारस्थानांचा पर्दाफाश व्हायची आता वेळ आले आणि आजच्याच भागात आपण पाहिलं की नम्रताने आता इकडे ईश्वरीला मात देण्यासाठी मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठं कारस्थान केलेलं आहे आणि हेच कारस्थान मात्र आता तिच्यावरती उलटणार आहे आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला स्वतः CCTV फुटेजमध्ये जज आता नम्रताला मुद्दामच या सगळ्यामध्ये मात्र आता दिसणार आहे नम्रताने जे काही केलेली कारस्थानं आहेत ते आणि त्याच कारस्थानामुळे नम्रता तर डिस्क्वालिफाय होणारच आहे। पण या सगळ्यामध्ये मात्र आता ईश्वरीच्या समोर ज्या पद्धतीने नम्रताने जो काही प्रकार केलाय हा सगळा प्रकार सुद्धा आता येणार आहे। हो प्रेक्षकांनो, नक्की आता हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय आणि या सगळ्यामध्ये मात्र आता नम्रता कशी एक्सपोज झालेली आहे सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता वल्लरीने नम्रताला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ईश्वरीला या सगळ्यामध्ये मात्र काहीही झालं तरी स्टेजवरती उभंच राहू द्यायचं नाहीये। कारण आत्तापर्यंतचा तिचा कॉन्फिडन्स बघता ती स्टेजवरती नुसती उभी राहिली ना तरी सुद्धा ती ही कॉम्पिटिशन जिंकेल आणि म्हणूनच नम्रताने मात्र आता एक युक्ती केले। तिने स्केटबोर्ड आणलाय आणि स्केटबोर्ड आता इकडे जिथे ईश्वरी प्रॅक्टिस करते आहे तिच्या रूममध्ये तिथे नेऊन ठेवलेलं आहे, जेणेकरून मात्र आता ईश्वरी जेव्हा प्रॅक्टिस करेल तेव्हा तिचा पाय त्याच्यावरून घसरेल आणि तसंच घडतं। ईश्वरी आता प्रॅक्टिस करता करता तिचा पाय घसरतो आणि त्याच वेळेला तिकडे आता अर्णव आलेला आहे। पण ज्या वेळेला अर्णव तिकडे येतो आणि त्यावेळेला साधारणपणे त्याची नजर नम्रताच्या इकडे गेले आणि नम्रताच्या इथे नजर गेले आणि नम्रताच्या बाजूला असलेलं 2 स्केटबोर्डपैकी एक स्केटबोर्ड इकडे आणि एक तिकडे साधारणपणे त्याला काहीतरी अंदाज आलाय, पण ती वेळ ती नव्हती जे वेळेमध्ये तो आता हे सगळं शोधत बसेल। त्याला आता ईश्वरीला धडपडापासून वाचवणं महत्त्वाचं वाटतंय, पण धावत पळत तो आता ईश्वरीकडे आलेला आहे। तो ज्या वेळेला धावत पळत ईश्वरीकडे गेलाय, पण ईश्वरीकडे ज्या वेळेला गेलाय त्यावेळेला मात्र आता ईश्वरीने या सगळ्यामध्ये तोपर्यंत खाली पडलेली आहे। ईश्वरी खाली पडल्यावरती मात्र आता तो खूपच हादरलेला आहे आणि हादरून आता तो या सगळ्यामध्ये धावत पळत तिला आता उचलण्यासाठी गेलेला आहे। ज्या वेळेला तो तिला उचलतोय पण तोपर्यंत तिचा पाय मुरगळलाय आणि आता तो इकडे तिकडे पाहतोय, त्याला तो स्केटबोर्ड पण दिसलाय आणि त्याला या सगळ्यामध्ये दिसलेली आहे चुटपुट्टी ती म्हणजे नम्रता सुद्धा। आणि आता हेच सगळं मात्र आता त्याच्या डोक्यामध्ये बरोबर फिट झालेलं आहे। बरं, हे सगळं होत असताना त्याच वेळेला त्याने डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं आहे। डॉक्टर आल्यावरती मात्र आता डॉक्टर इकडे चेक करायला लागलेले आहेत। ज्या वेळेला डॉक्टर आता चेक करतात आणि त्याच वेळेला डॉक्टर आता सांगायला लागतात की खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता पाय तिचा फ्रॅक्चर झालेला आहे आणि हा फ्रॅक्चर पायाने ती चालू शकत नाहीये। बरं, हे सगळं होत असताना इकडे आता लपून छपून ऐकत आहे ती म्हणजे स्वतः आता इकडे नम्रता आणि नम्रता या सगळ्यामध्ये हे ऐकत असताना तिला आता खूपच छान वाटतंय, चला काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता ईश्वरीला कॉम्पिटिशनमधून बाद करून टाकलं। पण त्यावेळेला तिकडे आता उभा असलेला ऐकतोय तो म्हणजे अर्णव पाहतोय हे सगळं काय चाललंय। इकडे आता जर का नम्रता पाहती आहे तर नम्रता पाहत असताना ती इकडे का येत नाहीये, तिथेच का थांबले आणि तो आता तिच्याकडे पाहतोय, ती तिकडून निघून जाते। डॉक्टर सांगतात तुम्ही साधं उभं सुद्धा राहू शकत नाहीयेत तर आता चालणं किंवा डान्स करणं ही तर खूपच वेगळी गोष्ट राहिली। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते पण माझी कॉम्पिटिशन आहे, मी नाही बसून राहू मला काहीही करून जायला पाहिजे। डॉक्टर म्हणतात तुम्ही काहीही करून गेलात ना तरी सुद्धा तुमच्यासाठी ही गोष्ट फार कठीण असणार आहे। मी तुम्हाला वॉर्निंग देतोय, पाय कायमचा चालण्याचा बंद होईल आणि या सगळ्यामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही आहात। असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव म्हणतो ठीक आहे तुम्ही मी ह्याची काळजी घेईन, जे काही मला आता करता येईल ते सगळं मी आता करण्याची काळजी घेईन। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ईश्वरी नाही अर्णव सर, तुम्ही कितीही म्हटलात ना माझ्या पायाचा अगदी तिकडे स्टेजवरती तुकडा पडला तरी सुद्धा चालेल,
पण मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता म्हणजे नाचणार. डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला वॉर्निंग देतोय, जर का हे असं काही तुम्ही केलं तर मात्र गाठ म्हणजे तुमचा पायाशी तुम्हाला पायापासून आता कायमचं हे करायला लागेल, पायाला कायमची इजा होऊन जाईल. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्णव विचार करतो की मी एकदा बोलून घेतो आयोजकांच्या सोबत आणि मग बघू काय होतंय. म्हणून आता आयोजकांच्या सोबत बोलण्यासाठी ज्या वेळेला तो इकडे येतोय आणि अर्णव आता घडलेला सगळा प्रकार आयोजकांना सांगायला लागतोय. ज्या वेळेला आयोजकांना तो सांगतोय आणि तो सांगायला लागतोय असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच वेळेला मात्र आता तिकडे तिकडे आलेली आहे नम्रता आणि नम्रता सांगायला लागते तुमचा प्रॉब्लेम झालाय तर आम्ही काहीच करू शकत नाही आहोत ना. म्हणजे आता कॉम्पिटिशन तर काही थांबू शकत नाहीये किंवा कॉम्पिटिशनमध्ये आता आपण काही हे करू शकत नाही. जजेस म्हणतात हे बघा बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण आता या सगळ्यामध्ये विचार करता प्रेक्षकांची फेवरेट जोडी तुम्ही आहात आणि असं असताना आम्ही तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका असं सांगू शकत नाही आहोत. आणि यावरती नम्रता म्हणते यांना डिस्क्वालिफाय करून टाका. इकडे अर्णवला मात्र कळत नाहीये की नम्रता मगाशी मी नम्रताला पाहिलं आणि आत्तासुद्धा ती हे सगळं करते ते काही नाहीये, मला आता ईश्वरी सोबत बोललं पाहिजे. आणि त्यानंतर जजेस आता आपसात मिळून निर्णय घेतात आणि कारण सगळ्या ऑडियन्सचा प्रेशर असतो जजेसवरती. आपण पाहिले की आता ह्या राऊंडमध्ये अर्धे मार्क जजेसचे आणि अर्धे मार्क ऑडियन्सकडून येणार असतात आणि त्याचमुळे मात्र आता ऑडियन्सकडून दबाव आल्या कारणाने जजेस सांगायला लागतात ठीक आहे, म्हणजे आता हे बघा तुम्ही एकदम हार मानण्याच्या पेक्षा आता आम्हाला असं वाटतं की किमान स्टेजवरती येऊन तुम्ही उभे राहा, प्रेक्षकांच्या सोबत संवाद साधा, वोटसाठी अपील करा, इतकं तर तुम्ही नक्कीच करू शकता. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव सांगायला लागतो ठीक आहे. इकडे अर्णव आता मात्र इकडे स्टेजवरती सगळेजण जमलेले आहेत. ज्या वेळेला स्टेजवरती सगळेजण जमलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव यांना आता परफॉर्मन्ससाठी हे करण्यावरती तिकडे आता परफॉर्मन्स न करता आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी दिलं जातं. त्या अर्णव आता ईश्वरीकडे आलेला आहे आणि ईश्वरीकडे आल्यावरती तो आता तिला सांगतोय मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता ईश्वरी सांगायला लागते काय झालं. आणि यावरती तो म्हणतो इकडे ना नम्रताताई आली होती, तुझी नमुताई आली होती आणि नमुताईने इकडे आल्यावरती मात्र आता तुला या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशनच्या बाहेर डिस्क्वालिफाय करण्यासाठी बाहेर सांगती आहे. आणि मगाशी सुद्धा आता स्केटबोर्ड तिकडे होते. त्यावरती मात्र आता ईश्वरी सांगते तुम्हाला काय वाटतं मी नमुताईला पाहिलं नाही का, मी पाहिलंय, मला म्हणजे हे कॉम्पिटिशन सुरू झाल्यापासूनच काहीतरी नमुताईमध्ये वेगळं वाटतंय, तिला आता मी जिंकू नये हे वाटत आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण या थराला ती पोचेल असं मला वाटलं नव्हतं. पण ते काही नाही, माझं गोल वेगळं आहे, मला आता सात्विका फॅशन काहीही झालं तरीसुद्धा वाचवायची आहे आणि त्यासाठी मी आता साम दाम दंडभेद सगळे प्रयत्न करीन. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव ठीक आहे, आपल्याला जजेसने एक संधी दिलेली आहे, त्या संधीचं मात्र आपण सोनं करूया आणि आता बाहेर जाऊन तुझं मनोगत व्यक्त. इकडे आता ईश्वरी स्टेजवरती आलेली आहे. बरं त्याच वेळेला मात्र आता वल्लरी सांगते आता काय प्लॅनिंग आहे. आता इकडे तिला संधी पण मिळाली, पाय मोडून सुद्धा आता तिला संधी मिळालेली आहे, त्याचं काय करायचं. यावरती मात्र आता राजेश सांगतो ही संधी साधायची आणि आता ती ज्या वेळेला स्टेजवरती येईल ना तेव्हाच गेम करून टाकायचा, म्हणजे वोट अपील मागण्यासाठी स्वतः जिवंत सुद्धा राहिले पाहिजेतच ना, असं म्हणत मात्र त्याचं वेगळंच प्लॅनिंग आहे. बरं आता ईश्वरी स्टेजवरती आले, तिने लोकांच्या समोर आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि तिने सांगितलंय की माझ्या पायाला इजा झाली असली, डॉक्टरांनी जरी मला चालायला नाही सांगितलं असलं तरी मी काही स्टेप आता ज्या मला जमणार त्या करून एक छोटासा डान्स तरी सादर करणार. इकडे लगेचच गायनाचं हे झालेलं आहे आणि आता नम्रता गायला लागलेली आहे. बरं तोपर्यंत जजेसनी सगळे CCTV फुटेज आता शोधून काढलेले आहेत आणि असं इकडे ईश्वरी अपील करत असताना प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि भरभरून प्रतिसाद दिल्या कारणाने मात्र आता ईश्वरीला जजेसने काही मार्क कमी दिले असले, अर्णवच्या पेंटिंगला मार्क दिले किंवा या सगळ्यामध्ये काही मार्क कमी असले तरीसुद्धा मात्र आता म्हणजे आता इकडे ऑडियन्सने ईश्वरीला डोक्यावरती घेतलंय, त्याच ऑडियन्सने मात्र आता ईश्वरीला या सगळ्यामध्ये भरभरून वोट्स दिलेले आहेत आणि ईश्वरी मात्र या सगळ्यामध्ये अव्वल आलेली आहे. पण त्याच वेळेला
चिडलेल्या जजेसने मात्र आता सगळ्या गोष्टी शोधून काढल्यात आणि सगळ्या गोष्टी शोधून काढून मात्र आता ज्या पद्धतीने इकडे आता तिने कशा पद्धतीने अर्णव आणि ईश्वरीला हरवण्यासाठी प्लॅनिंग केले ते प्लॅनिंग सुद्धा समोर आणलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे नम्रताला डिस्क्वालिफाय तर आता ईश्वरीला बक्षीस मिळालेलं आहे.